आठवड्यामधून एकदाच तुम्ही ही रेमेडी ट्राय करून बघा आणि खूप छान सिल्की लांब सडक केस तुमचे होणार म्हणजे होणारच. आता इथे बघू शकता माझे केस आहे ना खूप छान असे ना दाट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि लांब पण झालेली आहे. आता मी काही ना काही रेमेडी तयार करत असते आणि ती पण तुमच्यासोबत पण मी शेअर करत असते. आता सर्वात पहिले आपल्याला इथे घ्यायचे आहे 2 वस्तू. आता ह्या 2 वस्तू आपल्या घरामध्ये पण असतातच नेहमी. आपल्याला बाहेरून जास्त काही आणायचं पण नाही. आता इथे मी ना कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता आपल्याला बाजारात कुठेही भेटतो आणि कढीपत्ता आपले केस काळे ठेवण्याचं काम करत असतो. आता मी नेहमी तुम्हाला भरपूर अशा व्हिडिओमधून सांगत असते की माझे केस अजून पांढरे झालेले नाही आहे, कारण का मी कढीपत्त्याचा खूप सारा वापर करत असते माझ्या केसांसाठी. दुसरी गोष्ट आपल्याला घ्यायचं आहे इथे हा कोरपड, म्हणजे हे कोरपड घ्यायचं आहे. आता कोरपड पण आणि कढीपत्ता स्वच्छ मी पहिले धुवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता कोरपडाचा जो काट्याचा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे. आता कोरपड आपलं केसांचं काय काम करतं, तर आपल्या केसांमध्ये खाज वगैरे येतं, ती खाज कमी करतं आणि त्याच्यानंतर आपले केस लांब व्हायला सुरुवात होते. केस आपले सिल्की होतात, शाईन देते त्याने कोरपडाने. तुम्ही नक्की ट्राय करा बघा. आपण काही केल्याशिवाय तर आपल्याला समजत नाही. आपण काही गोष्ट बघतो आणि सोडून देतो, पण असं नाही करायचं. आपल्याला आपलं सौंदर्य टिकवायचं असेल ना चेहऱ्यासाठी किंवा केसांसाठी, तर काहीतरी रेमेडी ट्राय करायलाच पाहिजे. आता याच्यामध्ये अजिबात केमिकल वगैरे नाही, तुम्हाला तर माहीतच आहे. आता आपल्याला कोरपडाचा गर काढून घ्यायचा आहे. हे बघा चमचा घ्यायचा, ह्या पद्धतीने कोरपडाचा गर आपला व्यवस्थित असा सगळा निघून येतो आणि मी इतकं घेतलेलं आहे माझ्या केसांसाठी. आणि आता कोरपड हे आपल्या शरीरासाठी पण खूप चांगलं आहे बरं का. कारण का कसं थोडं का होईना 1 इंच तरी कोरपड खाल्लं गेलं पाहिजे सकाळी सकाळी. मी खाते म्हणून मी तुम्हाला सांगत असते. मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता. त्याच्यामध्ये आपल्याला आता हा गर टाकून घ्यायचा आहे. आता त्याच्यानंतर हा कढीपत्ता पण टाकायचा आहे. भरपूर कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता जास्त महाग पण नसतो, खूप स्वस्त असतो. भरपूर आणायचा, भरपूर घालायचा. आणि बघू शकता त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, कारण का कोरपडामध्ये पाणी असतं त्या गरामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला पाणी टाकायची गरज पडत नाही. हे बघा आता इथे बघा चाळणीने आपल्याला छान हे असं गाळून घ्यायचं आहे. कोरपड आपल्या चेहऱ्यासाठी पण खूप म्हणजे खूप चांगलं आहे. आता ज्यांना ज्यांना सूट होतं ना त्यांनी चेहऱ्याला पण हे लावायचं. आता काही वेळेस बघा आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे होतात, तर त्यावेळेस आहे ना तुम्ही हे 3 दिवस लागोपाठ लावा. तिसऱ्या दिवशी ना तुमचे पिंपल्स गायब होतील. मी स्वतः माझ्या चेहऱ्यावरती व्हायचे ना पिंपल्स पहिले, तेव्हा मी लावायचे, तर खरंच तिसऱ्या दिवशी ना पिंपल्स माझे आहे ना एकदम बारीक होऊन जायचं, कमी होऊन जायचं. हे बघा आपल्याला आहे ना छान असं आहे ना चमच्यानं असं त्याचा रस दाबून दाबून काढून घ्यायचं आहे. हे असं समजा का हे खूप म्हणजे खूप छान आहे आणि हे आपल्या केसांसाठी वरदान आहे. खूप म्हणजे खूपच करू शकता अशा गोष्टी तुम्ही, खूप चांगल्या आहे हे. चला त्याच्यानंतर आहे ना आता तुम्ही जे तेल वापरत असाल ना शूटचं वगैरे, तर ते याच्यामध्ये टाकायचं थोडंसं. आता नसेल टाकायचं तर तुम्ही असं पण लावू शकता. आता हे तेल मी घरीच बनवलेलं आहे आणि याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलवर, जाऊन तुम्ही बघू शकता. इतकं शिल्लक राहिलेलं आहे ते आता मी थोडंसं याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता त्याच्यानंतर छान असं मिक्स वगैरे करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा आपली रेमेडी तयार झालेली आहे केसांसाठी. आता याच्यामध्ये बघा आपण काय वापरलं, जास्त काय नाही, तरी पण तुम्ही एकदा दोनदा जरी ट्राय केलं ना तुम्हाला एवढा छान असा रिझल्ट भेटेल ना. चला आता इथे बघू शकता मी केस मोकळे केलेले आहे आणि आपल्याला सर्वात पहिले केस विंचरून घ्यायचे. हे बघा केस जर विंचरले त्याच्यानंतरच आपल्याला तेल लावायचे, विंचरून झाल्यानंतर. हे बघा म्हणजे आपल्या केसांमध्ये गुंता वगैरे असतो आणि शक्यतो आहे ना केस विंचरायला कंगवा असा छोट्या दातांचा घेऊ नका, मोठ्या दातांचा घ्या. बघू शकता माझ्याकडे मोठ्या दातांचा कंगवा आहे आणि आपल्याला दोन्ही साईडला आहे ना अर्धे अर्धे केस करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता इथे तेल लावायला सुरुवात करायची. सर्वात पहिले आपल्याला एकदम अशी मुळाशी लावायचं आहे तेल. हे बघा ह्या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आपल्याला नंतर हळूहळू पूर्ण केसांना खाली लावत लावत यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता माझे केस आहे ना एवढे छान आहे ना, म्हणजे एवढे काळेभोर आहे ना, तर एवढे सुंदर याने अजून होतात. तुम्ही नक्की ट्राय करा.
कारण का कसं कोरपड आहे ना, आपले केस एकदम शाईन आणतं केसांना. आपल्याला कंडिशनर पण लावायची गरज पडत नाही. खूप साऱ्या गोष्टी आहे कोरपडामध्ये, खूप सारे गुणधर्म आहे. बघा, तुम्ही नक्की करून बघा. चला, आता इथे बघू शकता छान असं मी केसांना तेल लावून घेते व्यवस्थित असं. आता हे बघा, दोन्ही हातांनी लावते असं व्यवस्थित असं. आणि ह्या पद्धतीने असं हलक्या हाताने लावायचं. आपले केस जास्त ओढल्या गेले नाही पाहिजे, केस आपले तुटतात. ज्यावेळेस बघा आपण काही वेळेस बघा केस आपले मोकळे वगैरे असतात, त्यावेळेस पण आहे ना आपण केसांमध्ये खूप सारा गुंता होऊन राहतो. तर त्यावेळेस पण आहे ना आपण केस जर विंचरले ना, तर गुंता झाल्यानंतर केस खूप तुटतात. शक्यतो वेणी घालत जा केसांची किंवा वरती केस बांधत चला. म्हणजे केसांचं जास्त आहे ना केस जास्त खराब वगैरे होती नाही. आता माझे केस तुम्ही नेहमी व्हिडिओमधून बघता बांधलेलेच असतात वरती. आता इथे बघू शकता छान असं मस्त मी तेल लावून घेतलेलं आहे हे बघा. आणि त्याच्यानंतर आता मी थोडा दाखवलं बरं का तुम्हाला, पण तुम्ही जास्त वेळ मसाज करायचं आहे केसांचं हे बघा. आता जास्त व्हिडिओ मोठा होऊन जातो म्हणून मी ना तुम्हाला हे पटपट दाखवते किंवा पटपट सांगते काही गोष्ट. आता त्याच्यानंतर आहे ना आपल्याला केस रात्रभर आहे ना बांधून ठेवायचे. आता इथे संध्याकाळचं टायमाला म्हणजे दिवस जायच्या टायमाला मी केसांना तेल लावलेलं आहे बघू शकता. आणि रात्रभर आपले केस ना छान म्हणजे त्याला पोषण भेटतं आपल्या डोक्याला वगैरे की केसांना वगैरे. त्याच्यामुळे खूप छान आपले केस राहतात आणि रात्रभर आहे ना आपलं डोकं पण शांत राहतं. म्हणून तुम्ही संध्याकाळचं तेल लावायचं. चला, त्याच्यानंतर आहे ना हे बघा तेल वगैरे लावून झालेलं आहे. केस मी बांधून घेतलेले. आता दुसऱ्या दिवशी मी ते धुतलेले आहे. बघू शकता माझे केस इथे मी आता धुतलेले आहे. आणि इथे रिझल्ट बघू शकता. मी अजिबात माझ्या केसांना आहे ना कंडिशनर वगैरे म्हणजे अजून लावलेलं नाही, कधीच लावलेलं नाही. बघू शकता. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.